एकाच स्त्रीमध्ये तीन वेगळे वेगळे गुण असू शकतात. तर कधीकधी ही जी स्त्री आहे ती अतिशय काम करते, म्हणजे तिला खूप काम करण्यात जास्त इंटरेस्ट असतो. अगदी स्वतःला थकवून देईपर्यंत ती काम करत असते. तर दुसऱ्या प्रकारामध्ये बॅलन्स साधणाऱ्या स्त्रिया असतात, ज्यांना घरकाम आणि स्वतःला दोघालाही वेळ द्यायचा असतो. तर अशा ज्या आहेत त्या स्त्रिया बॅलन्स साधणाऱ्या स्त्रिया म्हणून ओळखल्या जातात. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये ज्या स्त्रिया येतात त्यांना नुसता आराम करावासा वाटतो, म्हणजे आळशी स्त्रिया. तर हे जे सगळे गुणधर्म आहे एकाच स्त्रीमध्ये असू शकतात, कारण की कधीकधी स्त्रियांना खूप काम करावंसं वाटतं. फार थकल्यानंतर त्यांना कुठेतरी स्वतःला वेळ द्यायची इच्छा होते आणि कधीकधी थोडं आळस आल्यासारखंसुद्धा वाटतं. तर घरकामात आळशी असणाऱ्या स्त्रियांचे पण खूप सकारात्मक गुण आपण बघू शकतो. खूप काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल त्यांच्यामध्ये अपार असा आदर असतो आणि अशा व्यक्तींसारखं कामसू बनायचा त्या पण विचार करत असतात, किंबहुना त्यांना तसं वाटत असतं. खूप काम करणाऱ्या व्यक्तींचं प्रमोशन झाल्यावर मी किती ॲक्टिव्ह आणि ही किती आळशी असं त्यांना वाटत असतं. ती कामसू स्त्रिया त्यांच्याबद्दल म्हणजेच आळशी स्त्रियांबद्दल गैरसमज पसरवत राहतात आणि त्याच्यामुळे घरातच भांडणं लागतात. खूप काम करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या मुलांबाळांकडे खूप लक्ष देतात, त्यामुळे ती पोरं फारच लाडावतात. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आई हवी असते. आळशी व्यक्तींना त्यांची पोरेच झोपवतात. आळशी व्यक्तींना त्यांची मुलं लहानाची मोठी कधी झाली हे सुद्धा कळतच नाही. ते आपली काळजी घ्यायला लवकरच शिकतात, कारण आळशी आई लक्षच देत नाही. ती लवकर स्वावलंबी होतात. कामसू बायकांना घरातील सर्व कामे स्वतःच्या हाताने करण्याचा जो वळवळणारा किडा आहे तो त्यांना स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे त्यांच्या घरात आयतोबे जन्माला येतात आणि पुढे जाऊन बायकोच्या डोक्याला ताप देतात. आळशी बायका आपल्या घरी जर आल्या तर आपल्याला कधीही कसंनुसं होत नाही, कारण त्या आपल्या घरातले इथले तिथले डाग दाखवत बसत नाहीत किंवा बोटाने फ्रीजवरची धूळ निपटून कामसू बायांसारखी आपल्याला दाखवत नाही व हे काय म्हणून प्रश्न विचारत नाही, म्हणजेच आपण खजील होत नाही. आळशी बायका सदैव हॉटेलमध्ये जायला तत्पर असतात. अतिशय काम करणाऱ्या स्त्रिया हॉटेलमध्ये जाणे कसे वाईट, घरचे खाणे किती छान याचा पाढाच आपल्या घरच्यांसमोर वाचत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मुलांची आणि त्यांच्या घरात राहणाऱ्या मेंबर्सची खाण्याबद्दल फार आबाळ होते. दुसऱ्यांच्या खाऊगिरीत त्या व्यत्यय मीच करेन ते चांगले अशा हुकुमशहा मूडमध्ये त्या नेहमी असतात आणि त्यांना कायम स्तुतीची हाव असते. आळशी बायकांना नवऱ्याबद्दल जराही तक्रार नसते. आळशी बायका स्वतःवर प्रेम करतात, स्वतःला जपतात, स्वतःला वेळ देतात. दुसऱ्यांच्या भानगडीत त्या कधीही नाक खुपसत नाहीत, गॉसिप करत नाही आणि मुख्य म्हणजे आळशी स्त्रियांना इगो नसतो. थँक्यू.